सगळ्यांना गुड आफ्टरनून. श्री स्वामी समर्थ. मी तुम्हाला मग पहिल्या व्हिडिओमध्ये पण बोललेली होती की आज आपल्याला 2 आयटम बनवायचे आहेत. कालही सांगितले कालच्या व्हिडिओमध्ये की आपण काहीतरी सरप्राईज बनवणार आहोत. तर ते सरप्राईज मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे वजरी फ्राय बनवणार आहोत आपण. त्याच्यासाठी घेतलेले इन्ग्रेडियंट्स बघा तुम्ही. आला पेस्ट, तिखट मसाला, वजरी, कोथिंबीर, कढीपत्ता, त्याच्यामध्ये फूड कलर आणि कॉर्नफ्लॉवर हे सगळं घेतलेलं आहे. आणि आपले घरगुती मसाले, हे बघा, हे घरगुती मसाले आहेत. तर ते आपण सगळे ॲड करून घेऊया. मी दाखवते तुम्हाला त्या पॅटर्नमध्ये ॲड करताना. तर कारण की कधी कधी असा मूड होता आपला की काहीतरी वेगळं हवं आहे आपल्याला, म्हणून आपण बनवत असतो. तर हे बघा, हे सगळं आपल्याला बनवायचं आहे. तर मी बनवून घेते आता आणि मग तुम्हाला दाखवते मी कसं सोडते. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून. कारण की मिक्स नाही झालं ना व्यवस्थित तर ती चव चांगली लागत नाही. तर मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, मिक्स करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित. माझी मुलगी म्हणते मम्मा फ्राय कसं करणार आहे, म्हणून ती अभ्यास करता करता माझ्या मागे येऊन उभी राहिली आहे आणि ती बघते की वजरी फ्राय कशी होते. बघा, तर मी पहिले मिक्स करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कशी झाली आहे. त्याच्यात पाणी ॲड करायचं नाही आहे, पण जर तुम्हाला असं वाटलं की ते मिक्स होत नाही आहे, सुकं राहतं आहे, तरच तुम्ही ॲड करा. आणि खरं तर ना वजरी थोडी गरम पाण्यामध्ये उकळवून घ्या, कारण की वजरीला वास असतो. काही लोक म्हणतात की ती आयुर्वेदिक आहे की शरीराला चांगली असते. मला नाही माहिती, मी फक्त ऐकूनच आहे. तर इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबला असे व्हिडिओ बघते मी की लोक असं म्हणतात की चांगली असते ती. कारण बकरी आणि जे बोकड्याचं मटण त्याचे जे बाकीचे आहे म्हणजे वजरी आहे, असे पार्ट आहे, पायासूप, मटण, हे ज्या वस्तू आहेत ना त्या आयुर्वेदिक आहेत म्हणतात, शरीराला चांगल्या असतात. मोस्टली मी कधी खात नाही मटण, आम्ही कधीतरीच खातो. म्हणजे असं कोणी आपल्याकडे फॅमिली आली आहे तर त्यांच्यासाठी वगैरे. तर आम्ही असं एरवी बनवत नाही. तर मी तुम्हाला दाखवते. बघा, हे बघा आपलं पॅटर्न झालेलं आहे मिक्स करून छान असं. तर मी तुम्हाला सोडून दाखवते. बघा, तेलामध्ये मंद आचेवर टाकायचं आहे, कारण जास्त तेल गरम झालेलं असलं ना तर ते करपायची म्हणजे खराब होऊ शकतं ते तेलामध्ये. म्हणजे टाकतानाच पहिले कमी स्लो असलेलं म्हणजे स्लो गॅसवरती करायचं आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवते. छान लागतं, तुम्ही करून बघा एकदा. आणि मला कमेंटमध्ये सांगा सुद्धा की वजरी फ्राय कशी झाली आहे, तुम्हाला दिसायला कशी दिसते आणि ती झाली आहे कशी, हे पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि फ्राय झाल्याच्या नंतर मी सुद्धा बघणार आहे की तुम्ही मला कमेंट काय केले आहेत. म्हणून लाईक, हार्ट, शेअर आणि सबस्क्राईब तर करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. तर तुम्ही मला सबस्क्राईब पहिलं करा. बघा, तुम्ही बघू शकता. बघा कसं फ्राय होतंय. हे बघा, आता मी फास्ट केलं आहे थोडासा, कारण की जास्त टाकायच्या वेळेला स्लो करायचं. जसं तुम्ही भजी, कुरकुरे हे जे खाता ना तसं असं क्रंची होतं. हे खूप क्रंची होतं, खायला पण टेस्टी. आणि मुलांना तर तुम्ही द्याच, कारण की मुलांना पौष्टिक आहे ते. आपल्याला सुद्धा पौष्टिक आहे, शरीराला चांगलं आहे आणि उत्तम लागतं खायला. एक नंबर लागतं. तुम्हाला माहिती आहे का, काही लोक ड्रिंक करतात, त्यांना जर विचारलं ना तुम्ही कसे, तर त्यांना चव कशी आहे त्याचं काही कळलेलं नसतं, कारण त्यांना मिळालं ना वेळेवर ते इम्पॉर्टंट. मग ते कसंही असू द्या, मग ते तिखट खार लागलं तरी चालेल, तरी ती लोक खातात. सॉरी, मी ड्रिंकचा विषय काढते, कारण की मोस्टली ही लोक असं म्हणजे सगळेच खातात. आमच्या घरातही आता सध्या तरी कोणी नाहीये ड्रिंक करणारं, पण काही लोक करतात. असो, प्रत्येकाचा विषय येतो. पण हे बघा छान होतंय. बघा, तुम्ही बघा, मी दाखवते तुम्हाला. हे बघा, खूप छान. आणि असं फ्राय झालं ना एक नंबर लागतं खायला. माझा नवरा तर खुश होणार आहे, कारण त्यांना नॉनव्हेज खूप आवडतं. आम्हालाही आवडतं, पण नसलेल तरी चालेल असं आहे. पण त्यांना जेव्हा वार असतं, बुधवार, शुक्रवार, शनिवारी नाही खाता, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असलं का आमचं असतंच नॉनव्हेज, डेलीचं असतं. तर त्याच्यात काही प्रश्नच नाही आहे की ते खाणार नाही खाणार असं. कधी कधी आम्ही सोमवारी सुद्धा खातो असे. त्याची चव पण खूप छान लागते. तुम्ही बघा, एकदा ट्राय करा.
खरं तर तुमच्या लहान मुलांना सुद्धा देऊ शकता जे नॉनव्हेज खातात त्यांनी. बघा तुम्ही कसं फ्राय होतंय. फ्राय करताना जरा तेलामध्ये ना तुम्ही कढीपत्ता टाकत जा. कढीपत्ता लसूण हे इम्पॉर्टंट आहे, का त्याच्या स्मेलनी एवढं छान लागतं ना, टेस्टी स्मेलनीच. खरं तर आपण नॉनव्हेजच्या स्मेलनीच पहिला टेस्ट केला जातो की स्मेल कशी येते, त्याची स्मेल चांगली येते का नाही येत, हे आपल्यासाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. तर हे बघा छान फ्राय होते कुरकुरीत. बघाल तुम्ही, बघा जसं काही खडे आहेत, खडे मातीचे खडे कसे टाकल्यानंतर आपले टनटन वाजतात, तसा हा प्रकार आहे. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवते आता. बघा तुम्ही 2 मिनिटात बघा. हे बघा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला मी दाखवते. बघा आवाज आला कसे आहे ना, कडक कडक झाले. हे बघा तुम्ही बघा फक्त, काही नाही. लोक म्हणतात की आम्ही करतो ते नरम होतं असं तसं, आणि पावसाळ्याचे दिवस आहेत. खरं तर पावसाळ्याच्या दिवसात तर जास्तीत जास्त कडक पदार्थ होत नाहीत. पण हे बघा वजरी फ्राय झाल्यानंतर कसं छानपैकी कडक. आवाज बघा कसा येतो, कुडकुड, म्हणजे ते चांगलं फ्राय झालेलं आहे. हे बघा. तर तुम्ही पण एकदा घरी ट्राय करा, तुमच्या फॅमिलीला सुद्धा द्या आणि सांगा घरी. खरं तर तुमच्या मिसेसला सांगा की आपल्याला हे ट्राय करून बघ, मी हे यूट्यूबला बघितलेलं आहे, कोणीतरी बनवलेलं आहे, तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा. खूप छान लागतात. काही लोक याला वजरीचे पकोडे म्हणतात, भजी म्हणतात, पण आम्ही याला चिकन फ्राय, जसं आपण लॉलीपॉप करतो त्या प्रकारचा हा एक पदार्थ आहे की वजरी फ्राय. तर तुम्ही पण करून बघा आणि तुमच्या फॅमिलीला पण करायला सांगा आणि टेस्ट केल्यानंतर मला कमेंट करा. कमेंटमध्ये प्रश्न पण विचारा, कसं झालंय, काय झालंय, आणि मला सांगा तुम्ही. हे बघा, आणि मला सांगा कमेंट करून कसं झालंय वजरी फ्राय. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि मला सांगा.